नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आता आपण काल जे विश्लेषण केलं होतं आणि ज्या सदस्यांनी कालचं विश्लेषण अगदी व्यवस्थित समजून घेतलं होतं त्यांना एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल की की काल मी अगदी सोप्या पद्धतीनं विश्लेषण कसं करायचं हे सांगितलेलं होतं. अनेक वेळेला अनेक बातम्या येत असतात आणि आपण सगळ्याच बातम्यांचं विश्लेषण आणि त्याचा मार्केटवर होणारा परिणाम लगेच ओळखू शकत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? जर आपल्याला माहिती आहे की भाव ही भगवान आहे असं म्हटलं जातं मार्केटमध्ये, तर प्राइस ऍक्शन मध्येच आपल्याला सर्व काही लक्षात येऊन जाणार, हे मी काल तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि काल त्याचं उदाहरण आपल्याला इथे बघायला मिळालं होतं. मी सांगतानाच हे सांगितलेलं होतं की एक दिवस आपल्याला बघावं लागेल की मार्केटमध्ये काय होतंय. म्हणजे आंतरराष्ट्रीय ज्या घडामोडी चालू आहेत इस्रायलमध्ये, त्याचा आपल्या मार्केटवर काय परिणाम होतोय एक दिवस आपल्याला बघावं लागेल. आणि कालच्या विश्लेषणात हे पण सांगितलेलं होतं की आता आपल्याला काय झालंय, मार्केटमध्ये एक रेंज आपल्याला ठरलेली आहे. आता बँक निफ्टीमध्ये बघायला गेलं तर ती रेंज आपल्याला ही रेंज होती. साधं सोपं गणित असं आहे की मार्केट जर ह्या रेंजच्या वर टिकलं, बँक निफ्टीमध्ये किंमत जर ह्या रेंजच्या वर टिकत असेल तर ओळखून जायचं की हे जे काही गॅप डाऊन मार्केट ओपन झालेलं होतं हे आपल्याला त्याचा एक इफेक्ट, इमिजिएट इफेक्ट म्हणून आपल्याला आपण असं म्हणू शकतो की भावनेमुळे ओपन झालेलं होतं. आणि जर ह्याच्या वर टिकायला लागलं तर आपल्याला लक्षात घ्यायचं की मार्केटमध्ये आता आपल्याला तो जो काही इव्हेंट होता त्याच्यावर आपण गेलेलो आहोत. मात्र जर इथून खाली जायला लागलं तर ओळखायचं त्या घटनेचा इफेक्ट आपल्याला आणखीन काही काळ बघायला मिळणार आहे. आज बरोबर आपल्याला बघायला मिळालं की इथे गॅपअप ओपन झालं. गॅपअप ओपन झाल्यानंतर आपली जी रेंज होती ह्या रेंजच्या आसपास बराच काळ इथे मार्केटनं, म्हणजे जवळजवळ 2-2.5 तास आपल्याला इथे मार्केट ह्या रेंजमध्ये अडकून पडलं. लक्षात ठेवा, जेव्हा एक आपल्याला डाऊन ट्रेंड चालू असतो, गॅपअप ओपन होतं आणि मार्केटमध्ये सेलिंग येत नाही, ह्याचा अर्थ मार्केटमध्ये ॲक्युमुलेशन चाललेलं आहे. कारण एक नियम नेहमी लक्षात ठेवा की सेलिंग इज ऑलवेज फास्ट. सेलिंग जर यायचं असेल तर इतका तास 2 तास मार्केटमध्ये इथे वेळ काढला जाणार नाही. ज्या ज्या वेळेला असा वेळ काढला जातो त्यावेळेला वर जाण्याची शक्यता 70-80% असते. हां, 10-20% असं होऊ शकतं, नियमाला अपवाद आहेत, मार्केटमध्ये कुठलाही नियम नाही, हाच मार्केटमधला पहिला नियम असतो. तर त्याच्यामुळे सर्वसाधारणपणे 70-80% वेळा असं होतं की आपल्याला वरच्या दिशेनं मूव्हमेंट बघायला मिळते. 10-20% वेळा असंही होतं की काही कारणामुळे त्यानंतर सुद्धा सेलिंग येऊ शकतं. तर आपल्याला ते बघायला मिळालं आणि ही रेंज एकदा ब्रेकआउट झाल्यानंतर ह्याचा ब्रेकआउट बघितल्यावरच तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला मार्केटमध्ये अनेकांचा अपेक्षाभंग झालेला आहे. आणि त्यामुळे काय झालं की खाली जाईल असं वाटत असतानाच मार्केटनं वरच्या दिशेनं ब्रेकआउट दिला आणि त्यामुळे आपल्याला मार्केट वरच्या दिशेनं टिकलं देखील. अर्थात शेवटी एकदा सेलिंग येणारच, कारण प्रॉफिट बुकिंग हे मार्केटचा नियमच आहे. इंट्राडे जे जे ट्रेड करतात त्यांनी नक्कीच इथे प्रॉफिट बुकिंग केलेलं असणार. हे झालं आज काय झालं, बरोबर. आणि आपण काल कशा पद्धतीनं विश्लेषण केलं होतं, आज कशा पद्धतीनं विश्लेषण केलं, जर तुम्ही बारकाईनं हे फॉलो करत असाल आणि मला काय म्हणायचंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुमच्या मनातनं अनेक मार्केटविषयी असणाऱ्या जे काही शंका असतील की ह्या न्यूज कुठनं बघायच्या, कशा विश्लेषण करायचा, हे सर्व गोष्टींची भीती आता हळूहळू दूर होत जाईल. कारण आपल्याला फार न्यूज बघण्याची गरजच नाही. किंमतच आपल्याला जे काय आहे, किमतीमध्येच आपल्याला सर्व गोष्टी रिफ्लेक्ट होतात आणि त्या बघितल्या की मग सर्व गोष्टींचं विश्लेषण करणं सोपं जातं.
तर आता आपण उद्याचं बघूया. तर उद्याचं बघत असताना आपल्याला एक गोष्ट आता लक्षात घ्यायची की उद्याचं विश्लेषण सांगण्यापूर्वी बँक निफ्टीचा चार्ट मी थोडासा डेली टाइम फ्रेम मध्ये नेतो आणि आपण काय करूया, थोड्या वेळासाठी ह्या सर्व लेवल बंद करून टाकूया. तर इथे तुम्हाला मी थोडंसं झूम करून दाखवतो, कारण डेली टाइम फ्रेम दाखवणं आपल्याला आवश्यक ह्या गोष्टीसाठी आहे की मार्केटमध्ये काय झालंय बघा, पूर्वी सेलिंग झालंय, त्यानंतर हे 1-2 दिवस आपल्याला इथे मार्केटमध्ये तेजी झाली, परत सेलिंग झालं आणि आता परत तेजी होते आणि बँक निफ्टी जी आहे ही आपल्याला आता एका डब्ल्यू पॅटर्नच्या ब्रेकआउटला येऊन थांबलेली आहे. आता ही ब्रेकआउटची लेवल जी आहे, ही लेवल जर ह्याच्यावर टिकलं 10-15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, कारण हे डेली टाइम फ्रेम आहे, त्यामुळे 15-20 मिनिटं ह्याच्यावर जर टिकलं, एखादी कॅन्डलचं क्लोजिंग ह्याच्यावर आलं आणि त्याचा हाय जर ब्रेक होत असेल, तर आपण काय करू शकतो, 44,800चं टार्गेट ठेवू शकतो. कारण पूर्वी तुम्ही जर बघितलं तर 44,800ला रेजिस्टन्स घेतला गेलाय, त्यामुळे आपण तिथपर्यंत जाणारं टार्गेट नक्कीच ठेवू शकतो. त्याच्याही वर जात असेल तर मग आपल्याला 45,000चं टार्गेट ठेवता येऊ शकतं. हे आपल्याला डेली टाइम फ्रेम मध्ये अगदी स्पष्ट आता दिसतंय. आणि हे कधी निगेटिव्ह होईल, तर आता आजचं जे आपल्याला हाय आणि लो बनलाय ह्याच्या 50%च्या आसपास, आता 50% एक्झॅक्ट मी काढला नाहीये, पण तुम्ही जर काढलात तर 44,200च्या आसपास निघेल असं आपल्याला नुसतं बघून दिसतंय. तर 44,200च्या खाली जर टिकायला लागलं, गॅपडाऊन ओपनिंग झालं, 44,000च्या खाली दिसायला लागलं, तर मात्र जसं मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की एकदा जर इथून खाली यायला लागलं तर हा लो सुद्धा आपल्याला तुटणार. तसं आता इथून जर खाली यायला लागलं तर मग हा लो सुद्धा आपल्याला 43,800चा ब्रेक होईल आणि आपण त्याच्याही खाली जाण्याची तयारी सुरू करू. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यामुळे ह्या 50%चा जो मार्क आहे ह्या पूर्ण दिवसाचा, हा लक्षात ठेवा जर तुम्ही डेली टाइम फ्रेम नुसार ट्रेड करत असाल किंवा त्यानुसार तुमचा अभ्यास चालू असेल तर. तर आपण आता पुढे जाऊया आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघूया की मी उद्यासाठी कोणत्या लेवल्स काढलेल्या आहेत. तर उद्याच्या लेवल्स आता तुम्हाला स्क्रीनवर दिसायला लागले असतील. उद्यासाठी मी थोडंसं जे इम्पॉर्टंट लेवल आहे त्याच्यामध्ये जरा जास्त अंतर ठेवलंय. याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो. वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण इथे ठेवली आहे डे हायला, ही आहे 44,487 ची. याचं कारण आपल्याला माहिती आहे की डे हायच्या वर जर टिकला तर आपल्याला एक वरच्या दिशेनं ब्रेकआउट येऊ शकतो. खालच्या बाजूची जी मी लेवल ठेवली आहे, मला दोन ऑप्शन होते. एक म्हणजे ही जी कॅन्डल झाली आहे, ही कॅन्डल ब्रेकआउटची कॅन्डल आहे, ह्याच्या 50%ला सुद्धा मी लेवल ठेवू शकलो असतो. मात्र मी तसं न करता जिथे आपल्याला ही जी लेवल आहे, जिथे सपोर्ट पूर्वी घेतला गेलाय, तीच लेवल आता अजूनही मी सपोर्ट म्हणून वापरतोय. याचं कारण असं आहे की हा जो एरिया आहे हा एरिया व्होलाटाईल एरिया आहे. मार्केट जोपर्यंत ह्या एरियामध्ये असणार आहे तुम्हाला व्होलॅटिलिटी बघायला मिळेल. वरच्या दिशेला दिसलं तर तिथनं सेलिंग येण्याची शक्यता आहे, खालच्या दिशेला दिसलं तर इथनं बाईंग येण्याची शक्यता आहे. ज्या वेळेला ह्या लेवलच्या वर किंवा ह्या लेवलच्या खाली ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये मोठी मुवमेंट होणार नाही. वरच्या बाजूची लेवल तुम्हाला कळली, 44,487 आहे, म्हणजे 44,500 ची लेवल आहे. खालच्या बाजूची लेवल आहे 44,045, आपण समजूया 44,050. त्यामुळे ह्या दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत आणि ही सेंटर लाईन आहे. सेंटर लाईन आपण कुठे काढली आहे, 44,266 ला काढली आहे. ब्रेक आता उद्या काय झालंय, आतापर्यंत मार्केटमध्ये सेलिंग झालं, तेजी झाली, पुन्हा सेलिंग झालं, पुन्हा तेजी झाली. त्यामुळे आता काय झालंय, मार्केट तसंही व्होलाटाईल दिसतंय. त्यामुळे उद्या सुद्धा व्होलाटाईल होण्याची शक्यता जास्त आहे. जर ब्रेकआउट आला तरच आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळेल. अन्यथा ह्या एरियामध्ये असताना 44,050 ते 44,500 याच्यामध्ये आपल्याला नो ट्रेडिंग झोन आहे असं आपण म्हणू शकतो किंवा व्होलाटाईल झोन आहे असं म्हणू शकतो. छोटे छोटे ट्रेड आपल्याला इथे नक्कीच घेता येतील. वर जात असेल 44,500च्या वर तर मग आपल्याला कोणते टार्गेट असणार, 44,600, 44,700 आणि 44,800. इथून जर खाली येत असेल 44,050च्या तर मग 43,950, 43,850 आणि 43,750 अशी तीन टार्गेट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. बँक निफ्टीमध्ये उद्या
वीकली एक्सपायरी आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला साईडवेज किंवा त्यानंतर दुपारच्या वेळेला ट्रेंडिंग असं मार्केट बघायला मिळण्याची शक्यता आहे. अर्थात साईडवेज म्हणताना ते व्होलाटाईल असेल आणि ही रेंज मोठी आहे, याच्यामध्ये छोटे छोटे अनेक ट्रेड आपल्याला मिळू शकतील. ह्या अर्थानं मी तुम्हाला साईडवेज होईल असं सांगतोय. हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी निफ्टी 50चा चार्ट ओपन करतोय. आता काल मी जसं बँक निफ्टीमध्ये सांगितलं होतं त्याच पद्धतीनं निफ्टीमध्ये सुद्धा आपण काल बघितलेलं होतं. ही जी लेवल आहे ही लेवल आपल्याला इम्पॉर्टंट लेवल होती आणि ही लेवल जर ब्रेक झाली तर आपल्याला मार्केटमध्ये वरच्या बाजूनं किंवा खालच्या बाजूनं ही लेवल जर ब्रेक झाली तर खालच्या बाजूनं एक मोठी मूव्हमेंट बघायला मिळेल. क्लिअर कट आपल्याला कळलेलं होतं. त्यानुसार फक्त आपण प्रेडिक्ट करू शकत नाही की वरच्या दिशेनं जाईल का खालच्या दिशेनं जाईल. आपण काय करू शकतो, आपल्या लेवल्स फिक्स करायच्या आणि काय झालं तर काय करायचं असं आपले ठोकताळे तयार ठेवले म्हणजे आपल्याला ही मोठी मूव्हमेंट सुद्धा यानं अजिबात आश्चर्य होण्याचं काही कारण नव्हतं. तर इथे बघू शकता की ही मोठी मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळाली. आता मी इथे काय केलंय, उद्यासाठी निफ्टीमध्ये वरच्या बाजूला डे हायची लेवल घेतलेली आहे. डे हायची लेवल कोणती आहे? 19,717ची. आता खालची इम्पॉर्टंट लेवल काय केलंय, हा हाय आणि हा लो याच्या बरोबर 50% ची लेवल घेतली आहे. ओके. कारण इथे जर बघितलं तर इथपर्यंत घेतलं तर खूप खाली होणार होतं, हे अंतर खूप जास्त होतं आणि उद्या काही निफ्टीची एक्सपायरी नाही आहे, बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, त्यामुळे एवढं खाली घेणं काही गरजेचं नव्हतं. तर त्याच्यामुळे मी काय केलं, ह्या दोन लेवलच्या 50%ची लेवल घेतली आहे. त्यामुळे 19,641 अशी खालची इम्पॉर्टंट लेवल आपल्याला मिळालेली आहे. आता ह्या एरियामध्ये काय होईल, व्होलाटाईल होऊ शकतं. इथून वरच्या बाजूला ब्रेकआउट झालं आणि 19,700 च्या वर टिकत असेल तर आपल्याला माहिती आहे की 19,750 हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असेल, 800 हे दुसरं टार्गेट असेल आणि 850 हे तिसरं टार्गेट असेल. मात्र जर इथून खालच्या दिशेनं जात असेल तर काय होऊ शकतं, मग मात्र 50% ची लेवल जर ब्रेक होतीये आजच्या तेजीची तर काय होऊ शकतं, मार्केटमध्ये सेलिंग फास्ट होऊ शकतं आणि तसं झालं तर 19,650च्या खाली आल्यावर 19,600, 19,550 आणि 19,500 म्हणजे पुन्हा या लेवललाच आपल्याला मार्केट येताना बघायला मिळू शकतं. तर उद्या पण आपल्यासाठी काय असणार आहे, सिंपल रूल असणार आहे, ब्रेकआउटची वाट बघायची. ब्रेकआउट होईपर्यंत छोटे छोटे ट्रेड घेऊ शकतो. ब्रेकआउट झाला आणि तो कन्फर्म झाला की मग आपल्याला एक मोठी मूव्हमेंट बघायला मिळेल. कदाचित उद्या मोठी मूव्हमेंट होणार पण नाही, आपल्याला साईडवेज मूव्हमेंट सुद्धा बघायला मिळू शकते. तर हे झालं आपल्याला निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टीचा जो चार्ट आहे त्याचं स्क्रीनशॉट घेण्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल कळाव्यात यासाठी मी आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. हे झालं फिन निफ्टीचं अनालिसिस आणि आता आपण निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्स चा सुद्धा मी तुम्हाला चार्ट दाखवतोय ज्याच्यामध्ये महत्त्वाच्या लेवल कोणत्या आहेत हे आपण आता स्क्रीनशॉट घेऊन लक्षात ठेवूया. बाकी विश्लेषण निफ्टी आणि बँक निफ्टी प्रमाणे तुम्हीही या तीन उरलेल्या दोन इंडेक्सचं करू शकता. तर त्यासाठी मी तुम्हाला इथे चार्ट दाखवतोय. माझ्या मते तुम्ही या चार्टचा स्क्रीनशॉट घेतलेला असेल. आता आपण पुढे जाऊया आणि हे झालं इंडेक्सचं विश्लेषण. आता आपण स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन येतोय आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण चार्टचं टाइम फ्रेम जो आहे हे डेली टाइम फ्रेम मध्ये कन्वर्ट करूया. त्यानंतर आता आपल्याला मी उद्यासाठी काही महत्त्वाचे स्टॉक काढलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे तो आहे एस्कॉर्ट्स. एस्कॉर्टचा स्टॉक आपण पूर्वी एकदा बघितलेला होता. ज्या वेळेला इथून वर जात होतं त्याच वेळेला मी सांगितलेलं होतं की आपल्याला जर समजा ही लेवल ब्रेक झाली, 2-4 दिवसापूर्वीच म्हणजे मागच्या आठवड्यातच आपण हा स्टॉक बघितलेला होता की इथून वर जर जायला लागलं तर आपल्याला ब्रेकआउट येईल. कारण आता इथे काय झालंय, इथे पोल आणि हा फ्लॅग पॅटर्न तयार झालेला आहे. म्हणजे तेजी झाली, इथे बराच काळ होल्ड केलंय,
ब्रेकआउट येत आहे, जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं की वरच्या लेवलला जर बराच काळ होल्ड करत असेल तर वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता जास्त असते. तशाच पद्धतीनं आपल्याला इथे बघायला मिळतंय. आणि आता आज अखेर म्हणजे मागच्या आठवड्यात आपण इथे बघत होतो, त्यानंतर 2 दिवस थोडंसं खाली आलं आणि आता आपल्याला डबल कन्फर्मेशन मिळालंय. पहिलं कन्फर्मेशन आहे ते म्हणजे रेंज ब्रेकआउट झाली आहे, याच्यावर टिकलंय. दुसरं कन्फर्मेशन म्हणजे इथे बघितलं तर इथपर्यंत सेलिंग झालं, इथपर्यंत तेजी झाली, परत इथपर्यंत सेलिंग झालं. डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट सुद्धा आज आपल्याला बघायला मिळालंय. त्यामुळे एस्कॉर्टचा स्टॉक येणाऱ्या काळामध्ये 3500 आणि 3600 रुपयापर्यंत सुद्धा जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. तर हे झालं एस्कॉर्टचं विश्लेषण. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि पुढचा स्टॉक जो आहे तो बघूया. तो आहे कोल इंडिया. कोल इंडियामध्ये मागचे अनेक दिवस तेजी चालू आहे आपण बघत होतो. त्यानंतर थोडंसं इथे साइडवेज झालं. त्यानंतर एक ब्रेकआउट आला. ब्रेकआउट आल्यानंतर पुन्हा लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि पुन्हा वर जात आहे. म्हणजे आपल्याला एक प्रॉपर पद्धतीनं आता बाईंगची मुवमेंट ह्या ठिकाणी आलेली दिसतीये. 297 298च्या आसपास आपल्याला बाईंगची संधी ह्या कोल इंडियामध्ये दिसत होती आणि आता आपण त्याच्यावर टिकतोय. जर समजा इथून वर आपण अशाच पद्धतीनं टिकत राहिलो, 298च्या वर आपल्याला कोल इंडियाच्या स्टॉकमध्ये किंमत जर टिकली तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक 310 आणि 320 रुपयापर्यंत जाताना बघायला मिळू शकतो. तर हा झाला दुसरा स्टॉक ज्याचं नाव आहे कोल इंडिया. तिसरा स्टॉक मी इथे दाखवतोय तो आहे NMDC. NMDC मध्ये सुद्धा आपल्याला वरच्या बाजूला होल्ड होतोय, वरच्या बाजूला डब्ल्यू पॅटर्न तयार होतोय आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचा अजून ब्रेकआउट झालेला नाहीये. जर ह्या लेवलच्या वर टिकला आणि ह्या लेवलच्या वर ब्रेकआउट दिलं तर मग येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं, NMDC ह्या स्टॉकमध्ये वर जात असताना 160 165 अशी टार्गेट येताना आपल्याला बघायला मिळू शकतात. सध्या आपल्याला काय करायचं आहे, इथून वर जात असताना 155चं टार्गेट ठेवायचं आहे, त्याच्यावर 160 आणि मग 165 अशी आपण टार्गेट ठेवू शकतो. त्यानंतर आपण शेवटचा स्टॉक आहे जो मागचे अनेक महिने आपण बघत होतो. अतिशय मोठी तेजी आपल्याला ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळाली होती. जे जुने सदस्य आहेत त्यांना आठवत असेल आपण कधीपासून हा स्टॉक बघतोय. तर आपल्याला लक्षात येईल की हा स्टॉक आपण मागचे अनेक दिवस बघत होतो. ह्या ब्रेकआउट पासून हा स्टॉक बघतोय साधारण 275-80 पासून आणि तो स्टॉकनं आपल्याला माहिती आहे आणि तेव्हापासून मी विश्लेषण करून सांगितलेलं होतं 540 पर्यंत गेलेला होता. त्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग पण अपेक्षित होतं, ते आलं आणि आता पुन्हा आपल्याला एन शेपचं ब्रेकआउट बघायला मिळतंय. म्हणजे तेजी झाली, प्रॉफिट बुकिंग आलं आणि एन शेपचं आता एन शेप बनतोय आणि ह्याचं ब्रेकआउट जर आपल्याला झालं 540च्या वर हा स्टॉक टिकला तर येणाऱ्या काळामध्ये 600 रुपयापर्यंत जाऊ शकतो. अर्थात 600 रुपयापर्यंत मोठं टार्गेट एकदम ठेवायचं आहे का, नाही. तर आपण काय करू शकतो, 560 580 आणि 600 अशी 3 टार्गेट त्याच्यामध्ये ठेवू शकतो. तर हे झाले 4 स्टॉक आणि 4 इंडेक्स यांचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि एखादी चांगली कमेंट अवश्य करा. कारण तुमची एखादी चांगली कमेंट आणि एखादं लाईक हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी अवश्य करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.